आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून धरपकड सुरू आहे। तर आपण या क्षणाची महत्त्वाची बातमी पाहत आहोत। इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रणजित माझगावकर फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेत। रणजित, इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, नेमकं काय घडतंय त्या ठिकाणी? अटक करावी ही मागणी इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात दाखल होत आहेत। त्यांच्या ताफ्याच्या आडवं जाऊन गनिमी काव्याने हे आंदोलन करण्यात येणार आहे। त्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचे अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी थांबलेले आहेत। सध्या खानविलकर पेट्रोल पंप परिसरामध्ये अनेक कार्यकर्ते अचानक आल्याने जोरदार घोषणाबाजी झाली आणि त्यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या मार्गावर देवेंद्र फडणवीस काही वेळातच जाणार आहेत, त्यामुळे इथं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, मुख्यमंत्र्यांना काळी झेंडी दाखवली जाऊ नये यासाठी पोलीस अलर्ट झालेले आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्याला हे सध्या ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची या ठिकाणी चौकशी केली जाते आणि संशयित असणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्याचं काम सध्या पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद रणजित, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। आधीच इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती। गनिमी काव्याने हे आंदोलन सुरू होतं, मात्र पोलिसांनी या आंदोलकांना, या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेतलंय आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचणार आहेत। आज त्यांचा कोल्हापूर दौरा आहे।